ओबीसींची मतं मिळवण्यासाठी स्टंटबाजी सुरू. मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न. प्रकाश शेंडगेंनी केलेल्या आरोपांवर जरांगे पाटलांचा निशाणा. काही जणांचे स्टंट पण येतो. मी माग 2-3 टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या. काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवायसाठी मराठ्याची विरोधी रोज झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठीविषयी मराठ्याच्या ओबीसीविषयी ते निवडून यासाठी त्या मतासाठी सुद्धा काही जण बरेच जण नाटकं करतात. अजित पवार लोकांना धमक्या देत आहेत. मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन असं अजितदादा धमकावत आहेत. राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल. बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. त्या नोटिसा पाठवायच्या, मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार. मी बघून घेईन काय? तुम्ही काय बघून घेणार? 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते. शिंदे गट म्हणजे मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड. शिवसेना फडणवीस गट. फडणवीस गटानं ठाणे नाशिकमध्ये अद्याप उमेदवार दिला नाही. संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा. जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. सदाभाऊ खोत यांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर. थोडी दडपशाही कराल मराठी माणूस मोडल पण वाकणार नाही. तो फिरणार, नडणार आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अरेरावी करत असलात तर मराठी माणूस उसळणार. एवढी गोष्ट ही नक्की आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकरच जाहीर करण्याची मागणी. भुजबळ समर्थक लोकसभेच्या मैदानात. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल. नाशिकमधून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी अर्ज भरले.